दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केली। यानंतर दिवंगत अजितदादांच्या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार लढणार असल्याचं जाहीर केले। यावेळी ही निवडणूक बिनविरोध होणार का अशी चर्चा सुरू झाली। अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या निवडणुकीसाठी कोणताही उमेदवार देणार नसल्याचं जाहीर केले आणि ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झालं। पण आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही निवडणूक बिनविरोध होणार नाही अशी घोषणा केली। त्यानंतर आता तेही पोटनिवडणुकीत लढणार असल्याचं जाहीर केलंय। दिवंगत अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीतील विमान अपघातामध्ये निधन झालं। यानंतर त्यांच्या बारामतीतील जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली। अजित पवारांच्या अकाली निधनानंतर निवडणूक बिनविरोध होईल असा दावा केला जात होता। अनेक राजकीय पक्षांनी तसे संकेतही दिले, पण लक्ष्मण हाके यांनी उपरोक्त भूमिका घेतल्यामुळे आता बारामतीत विधानसभा मतदारसंघात निवडणूक होणार हे निश्चित झालंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्यावे आणि बारामतीमध्ये पवार सोडून दुसरा उमेदवार द्यावा। आम्ही निवडणूक लढवतो, पण काही जणांच्या पोटात दुखतं। सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर पाठवा, आम्ही ही निवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो। सुनेत्रा पवार यांना बिनविरोध विधान परिषदेवर पाठवा, इथं अजित पवार यांच्या घरातील सोडून दुसरा उमेदवार उभा करा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे। राज्य शासनाच्या अनेक धोरणांच्या विरोधात आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत। शरद पवारांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवलं आहेच, मग सुनेत्रा पवारांना देखील विधान परिषदेवर बिनविरोध पाठवा। मी उमेदवार असेन असं नाही, तेथील स्थानिक उमेदवार देखील निवडणूक लढवू शकतो, असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले। दरम्यान 16 मार्च रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की आपण निवडणूक लढवावी, यासाठी बारामतीतील कार्यकर्त्यांकडून मोठा आग्रह आहे। अजितदादांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी शपथविधी होतो, मग आम्हीच का त्यांच्या निधनाचं दुःख व्यक्त करायचं, असा सवाल त्यांनी व्यक्त केला। बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी झालेली आहे आणि निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर बारामती परिसरामधील अनेक कार्यकर्त्यांचे आम्हाला फोन आहेत की ही निवडणूक लढली पाहिजे। मग निवडणूक लढली पाहिजे, कोण लढणार, कशी लढणार, या असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर ठेवून आम्ही बारामती परिसरामधल्या अनेक लोकांच्या गाठीभेटी घेत आहोत। अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे, प्रमुखांचे आम्ही भेटी घेत आहोत आणि आजही आम्ही बारामती तालुक्यामध्ये आहोत, कालही होतो आणि पुढचे 2 ते 5 दिवस आम्ही बारामतीमधल्या प्रत्येक माणसांच्या, तरुणांच्या, युवकांच्या, विशेष करून बारामती नगर परिषदेमधल्या अनेक लोकांच्या आम्ही भेटीगाठी घेत आहोत। निवडणूक लढली पाहिजे असा आग्रह आहे लोकांचा। निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे, निवडणूक लढली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये निवडणूक बिनविरोध करणं म्हणजे हे लोकशाही विरोधी कृत्य आहे। अगदी इथं सहानुभूती आहे, दादांचं अपघाती निधन झालंय, इथं बारामती विधानसभेमधल्या लोकांच्या मनामध्ये दुःख असणं स्वाभाविक आहे। एक महिला या महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री झाली, ही गोष्ट अपिलिंग आहे। पण या सर्व प्रश्नावरती मी एक पाऊल पुढे जाऊन मी या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना विनंती करेन, विरोधकांना, राज्यकर्त्यांना, जर अजितदादांच्या अपघाती निधनानंतर एवढं दुःख, वेदना, सहवेदना असेल तर सुनेत्राताईंना विधान परिषदेवरती बिनविरोध घ्या ना तुम्ही। आणि ही निवडणूक इथं एक तुमचा कुठलाही कॅन्डिडेट उभा करा दादांच्या घरामधला सोडून, आम्ही निवडणूक लढू। ही निवडणूक इथल्या राज्य शासनाच्या अनेक धोरणांच्या विरोधामध्ये आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत। मी एक ओबीसी आंदोलक आहे, गेले अनेक वर्षे ओबीसींच्या बाजूने या महाराष्ट्रामध्ये मी प्रश्न मांडतोय। आमचे सर्व चळवळीतले सहकारी आहेत। आमचं पंचायत राज मधलं आरक्षण गेलंय, आम्हाला बजेट मिळत नाही, निधी मिळत नाही, मान सन्मानाच्या जागा मिळत नाहीत। आज पंचायत राज मधलं सर्व आरक्षण संपलेलं आहे। आम्ही हे वेळोवेळी सांगतोय, जर कुणाला आम्ही निवडणूक लढतोय किंवा आम्ही निवडणुकीला उभं राहतोय, यांच्या पोटात गोळा आलाय, आम्हाला हे खलनायक ठरवतायत, आमची बदनामी करायचा प्रयत्न करतायत। मी आव्हान करतो इथल्या शासनकर्त्यांना, सुनेत्राताईंना विधान परिषदेवर घ्या। तुम्ही माननीय शरद पवार आणि रोहित पवार यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवलंच ना, तिथं तुम्ही पक्ष पार्टी बघितली का? सुनेत्राताईंना बिनविरोध करा आणि तुमच्यात धमक असेल ना तर तुमचा कुठलाही कॅन्डिडेट बारामती विधानसभेला उभा करा, आम्ही त्याला पराभूत करून दाखवू। हा विश्वास
बारामतीमधल्या चळवळीमधल्या कार्यकर्त्यांना, शोषित, वंचित, पीडित, ओबीसी, दीनदलित या सर्व पदाधिकाऱ्यांना हा विश्वास द्यायला मी बारामतीमध्ये काल आलो होतो, आज आलोय आणि इथून पुढच्या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये येऊ. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.